वृद्धाश्रम गोमातेच्या वतीने मी तुमचं सर्वांचं मनस्वी स्वागत करते। आज या ठिकाणी बाबाजींच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे सर्व साधू संत म्हणजे सगळ्याच महाराजांचं मी नाव घेऊ शकत नाही, परंतु आमचे दिनेशगिरी बाबा असतील, बालकनंदगिरी बाबा असतील, नोंदे नाना असतील, त्या नाना असतील, विमलगिरी बाबा असतील, त्याचबरोबर सगळेच मागे बसलेले विकासगिरी बाबा असतील, लखनगिरी बाबा असतील, सगळ्यांत आदरतीर्थ असणारे आमचे सगळे रविगिरी बाबा असतील आणि गंगा बाबा, स्वामीश्वरगिरी बाबा, सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज येथे आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण असणाऱ्या हबप हणगेताई सुद्धा इथे उपस्थित आहे। त्याचबरोबर पिंपळगाव नजीकचे भूषण असणाऱ्या सीमाताई सुद्धा इथे उपस्थित आहे, आमच्या ज्योतिताई आहेत। त्याचबरोबर ज्यांनी अहोरात्र म्हणजे आश्रमातल्या कोणत्याही मुलींची डिलिव्हरी असेल त्या डिलिव्हरीचं काम ज्यांनी आतापर्यंत केलं, आमच्या उषाताई बनसोडे या देखील येथे उपस्थित आहे आणि सगळेच बाबाजींच्या वरती आतोनात प्रेम करणारे सर्वच भक्तजन येथे उपस्थित आहे आणि सर्वच भक्तजनांचे मनस्वी स्वागत। खरं तर बाबाजींबद्दल थोडंसं सांगून जाईल। आदरणीय बाबाजींनी या अनाथांसाठी आपलं जीवन जगलं। आजपर्यंत आपण जनार्दन बाबांचे अनेक शिष्य आपण बघितले। प्रत्येकाने, मी म्हणत नाही कोणाला नाव वगैरे मी ठेवत नाही, पण प्रत्येकाने आपलं ईश्वर काहीतरी निर्माण केलेलं आहे। तसंच आदरणीय बाबांनी सुद्धा आपलं ईश्वर एक निर्माण केलेलं आहे। ते ईश्वर म्हणजे माणसाने माणसातला देव शोधला म्हणजे तेच त्याच्यातला परमेश्वर, आणि त्या परमेश्वर बाबाजींनी कशात शोधला तर या अनाथ लेकरांमध्ये शोधला, गोमातेमध्ये शोधला, या रंजले गांजलेल्या वृद्धांमध्ये बाबाजींनी देव शोधला। कारण आपण बऱ्याच वेळा मंदिरात जाऊन देव शोधत बसतो किंवा मंदिरातल्या देवाला आपण पूजतो, त्या देवाकडे बघून आपली स्मृती वाढायची आहे, आपली स्मरणशक्ती वाढवायची आहे, त्या देवाकडे बघून आपण हित करायचं आहे। कारण बाबांनी सुद्धा आपलं हित शोधलं, आपलं कल्याण शोधलं। कशात शोधलं तर ते अनाथ लेकरांमध्ये आपलं कल्याण शोधलं, अनाथांमध्ये। कारण म्हटलं जातं जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपले तोची साध ओळखावा, देव तेथेची जाणवा। आम्ही देव तेथेच ओळखला, जो रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणतो, जो रंजल्या गांजल्यांना आपल्या त्यांच्यामध्ये देव शोधतो। खरं बाबाजींनी या अनाथ लेकरांमध्ये देव शोधला आणि या बाबाजींनी खरं तर प्रत्येक संतांना खडतर प्रवास करावाच लागला। बाबांनी सुद्धा खडतर प्रवास केला। वयाच्या लहानपणापासून बाबांना घर सोडावं लागलं। वयाच्या लहानपणापासून घर सोडल्यानंतर आपण म्हणतो हा देव कशाला ठेवायचा, आपल्याला कोणीच नाही, काहीच नाही, कशाला वाया घालायचं। तर आपण बाबांनी तो देह वाया घातला नाही, तर त्या देहाचा सदुपयोग केला। बाबाजींनी काही दिवस सीआयडी मध्ये काम केलं। सीआयडी मध्ये काम करून बाबाजींनी काही दिवस ते काम केल्यानंतर ज्या वेळेस सद्गुरू सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी, जेव्हा सद्गुरूंची कृपा होत असते, ज्यावेळेस बाबाजींना सद्गुरूंची कृपा झाली, ज्यावेळी जनार्दन बाबांना भेटण्यासाठी बाबाजी गेले, त्याच वेळेस बाबाजींना भेटल्यानंतर सद्गुरूंची कृपा ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस माणसाचं जीवनाचं सार्थक होतं। कारण जन्मा येऊन देख कर देहाचे सार्थक, देहाचं सार्थक तेव्हाच होतं, तेव्हा सद्गुरूची कृपा होते किंवा संतांची कृपा होते। कारण संतांची कृपा झाल्यानंतर कुठेच काही कमी राहत नाही। ज्यावेळेस बाबाजींना ज्यावेळेस जनार्दन स्वामींचा अनुग्रह भेटला आणि ज्यावेळेस अनुग्रह भेटल्यानंतर बघा अवघ्या 4 लेकरं पदरात पडली। ती 4 लेकरं पदरात पडले, यांचा सांभाळ कसा करायचा, यांचं पालन पोषण कसं करायचं हे करत असताना बाबाजींनी ती 4 लेकरं सांभाळायला सुरुवात केली। ती 4 लेकरं सांभाळता आतापर्यंत बाबाजींनी एवढे हजारो लेकरे सांभाळले असतील आणि त्याच लेकरांमध्ये 106 कन्यांचा बाबाजींनी विवाह लावून दिला। त्याचबरोबर एकूण 17व्या मुलाचाही यावर्षी आपण विवाह लावून दिला। आजपर्यंत बाबाजींनी सदैव लेकरांसाठी झटत राहिले। अहोरात्र त्यांनी लेकरांसाठी झटले, लेकरांसाठी सांभाळलं। कारण आजपर्यंत आपण माणूस बघतो, माणूस स्वतःचं काहीतरी हित असलं तर दुसऱ्यासाठी मदतीला धावून जातो, त्यामागे माझं काहीतरी कल्याण होईल किंवा माझा उद्देश काहीतरी असेल त्यामागे माणूस धावत जातो। परंतु आजपर्यंत मी बाबाजींकडे बघितलं, बाबाजींनी कधीच कोणाकडून मला काही भेटेल याची अपेक्षा मात्र केली नाही। कारण साधू तोच ओळखावा जो कधी अपेक्षाच करत नाही। साधू तोच असतो की त्याला कुठल्या आपल्या अंगावरती वस्त्र किती चांगलं आहे, की ते आपल्या अंगावरती केसांना तेल आहे की नाही। मी आजपर्यंत बघितलं
कित्येक वेळा मी बारीक बारीक गोष्टींचं निरीक्षण ज्यावेळेस बाबाजींचं केलं, अहो बाबा केसांना थोडं तरी तेल लावा ना. अरे साधूला कशाला तेलाची गरज पाहिजे, साधू कशाला तेल. साधूला जर वैराग्य स्वीकारले तर त्यांनी वैराग्यासारखंच राहिलं पाहिजे. आम्ही सांगतो बाबा आज कुठेतरी चांगल्या कार्यक्रमाला जायचंय, ही शाल तुमच्या अंगावरती घेऊन जा बरं. तेव्हा बाबा म्हणता मला काही या शालीची बाई गरज नाही, मला कुठे दाखवायची नाही. तरी आपण बळजबरी ती शाल बाबांच्या अंगावर देऊ. कारण बाबांचं वागणंच पहिल्यापासून असं आहे की साधं आणि सोपं. आज तुम्ही बघितलं असतं आश्रमासाठी एवढ्या अडचणी चालू आहे, थोड्या म्हणजे आमचा रस्त्याचा सुद्धा प्रॉब्लेम झाला आहे. एखादे बाबा चिडचिड केली असती, बाबा म्हणता आहे त्यात देव ठेविले तैसेच राहावे, समाधानी त्याच्यात राहावे. कारण त्या ठेविले आनंद तैसेच राहावे, चित्ते असू द्यावे समाधानी. कारण देवाने आपल्याला ठेवले तशात आपण राहावं असं बाबांचं म्हणणं असतं. अरे जाऊ द्या, त्यांचं काम आपण ते करताय, आपलं काम आपण करूया. बाबा समाधानी असतात आणि बाबांनी आजपर्यंत बघा कुठल्याही गोष्टीचा अट्टहास केला नाही की मला अशी रूम पाहिजे किंवा मला राहण्याची व्यवस्था अशी पाहिजे, असं आजपर्यंत बाबांनी केलं नाही. कधीच मला आठवलं नाही. आज बऱ्याच वेळा म्हटलं आदरणीय